अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य खोपडे साहेबांनी मगाशी समितीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. यामध्ये बरोबर आहे त्यांचं म्हणणं. 14/8/2013 रोजी शासनाच्या माध्यमातून गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमितीकरणासाठी समिती गठीत केली होती आपण, आणि त्या समितीच्या माध्यमातून जवळपास 13,181 लोकांचं नियमितीकरण झालेलं आहे. आता ती समिती 15/2015 रोजी अध्यक्ष महोदय 1/12/2015 रोजी ती समिती बरखास्त झालेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये नियमितीकरणासाठी 15,262 जे अभिन्यास आहेत, भूखंड आहेत, ते प्रलंबित आहेत. आणि यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 40-50 वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत, भोगवटादार आहेत. परंतु त्यामध्ये जे आरक्षण आहेत, ही आरक्षण देखील काही आरक्षण रस्त्याची आहे 3005, त्याचबरोबर कंपोस्ट डेपो ते 2253, सुती मलनिस्सारण योजनेचे आहेत 1552, उद्यान आहे त्यामध्ये 3000, खुली जागा 127, खेळाचं मैदान 638 आणि बाकी अनेक आरक्षण मी सगळी वाचत नाहीये. आता याच्यामध्ये आपण शासनाने 5/3/2025 रोजी अध्यक्ष महोदय एक पत्र दिले NITला की उपरोक्त अधिनियमातील कलम 3(1)च्या दुसऱ्या परतुंकातील ड(1) मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हितास बाधा पोचत असल्यास भूखंडाचे इमारतीचे नियमितीकरण करण्यात येऊ नये. आणि कलम 5(1) प्रमाणे नियमितीकरण करण्यात आल्यानंतर, म्हणजे समजा रस्त्याचं आरक्षण आहे तर आपल्याला ते आरक्षण वगळता येणार नाही खोपडे साहेब, पण ज्या ठिकाणी आपल्याला आपण आरक्षण बदलू शकतो, शिथिलता देऊ शकतो, अशा आल्यानंतर विकास आराखडा अथवा प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये त्याप्रमाणे फेरबदल झाल्याचे अथवा शिथिलता प्रदान करण्यात आल्याचे, म्हणजे जे समजा आपण त्यांना तिथं त्यांना गुंठेवारी नियमितीकरण केलं तर ते आपोआप जे आरक्षण आहे ते लॅप्स होईल. अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना त्यावेळेस दिलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या जे काही मॅटर कोर्टातही गेलेत, काही लोक कोर्टात गेलेत. आता काही लोकांनी मागणी केली या लेआउट मध्ये आम्हाला नियमित करा. आता नियमित केल्यानंतर ते ओपन प्लॉटवर का नियमित केलं म्हणून कोर्टात गेले. अशी अनेक प्रकरणं यामध्ये या प्रकरणात आहेत आणि जवळपास 15,262 आहेत. शासनाची भूमिका एकच आहे की जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत त्यांच्या अन्याय होता कामा नये, त्यांचं रेग्युलायझेशन झालं पाहिजे गुंठेवारीचं, ही भूमिका आहे. परंतु त्याचबरोबर ज्या अत्यावश्यक ज्या बाबी आहेत, या अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन यामध्ये नागपूर सुधार प्रन्यास यांनी, मला वाटतं एक कमिटी आपण नवीन गठीत करू आणि केस टू केस बघून घेऊ आणि त्यामध्ये याच्यामध्ये जी आवश्यकतेप्रमाणे तिथल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ. आणि मला वाटतं 1 वर्षाचा एक त्यांना आपण कालावधी देऊ. 1 वर्षाच्या आतमध्ये टाइम बाउंड पद्धतीने ही सगळी प्रकरणं निकालात काढावी, अशा प्रकारचे या ठिकाणी आपण निर्णय घेऊया. आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी मगाशी सविस्तर उत्तर दिलंय. एक कमिटी आपण गठीत करतोय आणि त्या कमिटीमध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे, NITने पैसे किती घेतले, महापालिकेला द्यायचे, NITने ठेवायचे, NIT डेव्हलपमेंट करत नाही, तिथे सुधारणा करत नाही, रिफॉर्म कमिटी वसूल करते. हा, तर एक ती पहिली आपण कमिटी करूया. आणि हे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि म्हणून अरे हो बाबा, ठीक आहे, आता सांगितलं ना, रिफॉर्म कमिटी करून त्यात काय बदल करायचे कमिटी ठरवेल. आणि नाही, याच्यामध्ये एकच आहे, आपण एक कमिटी पण करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्यावर आपण पुढचा निर्णय घेऊ. ठीक आहे.